Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. तो आपण क्लास 9th जो चॅप्टर नंबर 6 आहे फायनान्शियल प्लॅनिंग त्याचे व्हिडिओज बघणार आहोत आणि आज हा याच्यामध्ये फर्स्ट व्हिडिओ आहे. तर या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण दोन टॉपिक बघू. फर्स्ट टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू फायनान्शियल प्लॅनिंग आणि सेकंड टॉपिक आहे त्याच्या रिलेटेडचे एक्झाम्पल. स्टार्ट करू आपण फर्स्ट टॉपिक पासून. इंट्रोडक्शन टू फायनान्शियल प्लॅनिंग. सगळ्यात पहिला प्रश्न काय की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय. तर सपोज तुमच्याकडे काहीतरी अमाउंट असेल किंवा काहीतरी पैसा असेल, ठीक आहे. हा तुमच्याकडे पैसा येतो दर महिन्याला, कोणीतरी तुम्हाला 500 रुपये देत असतील, 1000 रुपये देत असतील. आता हा पैसा तुम्ही कसा मॅनेज करता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 500 रुपयांमधून 100 रुपये याच्यासाठी वापरताय, 100 रुपये ह्या गोष्टीसाठी वापरताय. याला म्हणतात पैशाला मॅनेज करणं आणि यालाच म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. की तुमच्याकडे जो पैसा येतोय त्याला वापरण्यासाठी तुम्ही काय प्लॅन करताय, तुमच्याकडे काय स्ट्रॅटेजी किंवा काय गोष्ट आहे जे तुम्ही करणार आहे पैसा आल्यावर, त्याला सिंपल भाषेमध्ये म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. आणि फायनान्शियल प्लॅनिंग ही जी गोष्ट आहे ना, ही तुम्हाला मे बी आज नाही कळणार, पण जेव्हा तुम्ही जॉबमध्ये जाणार आणि तुमच्याकडे सपोज 1 लाखाची सॅलरी असेल, 1 लाख रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळत आहे आणि तुम्हाला माहितीच नाहीये की हे 1 लाख रुपये मी कुठं खर्च करतोय, तेव्हा ऍक्च्युली तुम्हाला कळतं की किती इम्पॉर्टंट आहे आपला पैसा मॅनेज करणं किंवा आपला पैसा कुठं वापरतोय हे लक्षात ठेवणं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना इथं जे पण व्हिडिओज बघताय त्यांना एक रिक्वेस्ट करते, एक डायरी घ्या. त्या डायरीमध्ये काय करायचं, प्रत्येक महिन्याला तुमच्याकडे किती पैसा येतोय ते लिहायचं, ठीक आहे. आणि खाली लिहायचं की तुम्ही त्या महिन्यामध्ये तो पैसा कुठं कुठं खर्च केला. छोट्या छोट्या गोष्टीपासून लिहा की मी 100 रुपीजची पावभाजी खाल्ली ते पण लिहा, मी 200 रुपीज इथं खर्च केले. आज तुम्हाला ही जी गोष्ट मी सांगते ही लक्षात नाही येणार, पण नंतर तुम्हाला खूप त्याचा फायदा मिळणार आहे. कारण एकदा जर तुम्ही स्वतःचा पैसा मॅनेज करायचे शिकले तर तुम्ही त्या पैशाला वाढवायचं कसं हे सुद्धा शिकतात. सो कमेंटमध्ये सांगा की कोण कोण हे फायनान्शियल प्लॅनिंग आजपासून करेल. ओके. सो आता आपण सुरू करू की फायनान्शियल प्लॅनिंगचं एक छोटं एक्झाम्पल घेऊ. सपोज तुम्हाला 1000 रुपीज तुमचे पॅरेंट्स देत आहे, प्रत्येक महिन्याला पॉकेट मनी देत आहे. सो तुम्हाला माहिती आहे की हे 1000 रुपीज मला प्रत्येक महिन्याला मिळतात, त्याच्यापैकी मी जे 500 रुपीज आहे ते फूडमध्ये खर्च करतो. सो मी डायरीमध्ये पहिली स्टेप लिहिली. 100 रुपीज मी खर्च करतो स्टेशनरीमध्ये, कधी मला बुक्स घ्यायचे असतात, कधी मला पेन घ्यायचा असतो. सो अशा सगळ्या गोष्टी 100 रुपीज मध्ये मी करतो. नेक्स्ट 200 रुपीज शॉपिंगसाठी खर्च करतो आणि उरलेले जे 200 रुपीज आहे ते मी साठवून ठेवतोय, म्हणजे ते फ्युचरसाठी मी सेव्ह करतोय. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट नाही. सिंपल मी काय केलं की माझ्याकडे जेवढे रुपये येत होते त्या रुपयांना मी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये किंवा वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ठेवलं की फूडमध्ये इतका खर्च केला, स्टेशनरीमध्ये इतका खर्च केला, शॉपिंगमध्ये एवढा खर्च केला आणि बाकीचे जेवढे पण उरलेले पैसे ते मी सेव्ह करतोय. माझ्याकडे एक गुल्लक आहे आणि त्याच्यामध्ये मी ते पैसे टाकतोय. ठीक आहे. हे झालं तुमचं प्लॅनिंग. आता याला काय काय म्हणतात हे आपण बघूयात. आता प्रत्येक महिन्याला तुमचा जो पैसा येतो त्याला म्हणतात मंथली इन्कम. मंथली इन्कम म्हणजे काय, महिन्याच्या महिन्याला जेवढा पैसा तुमच्याकडे येतोय आणि तो कॉन्स्टंट आहे. सो तुम्हाला माहिती आहे तुमचे पॅरेंट्स 1000 रुपये प्रत्येक महिन्याला देत आहे. सो तुमची मंथली इन्कम काय राहणार मग 1000 रुपीज. ओके. नेक्स्ट टर्म आहे एक्सपेन्स. आता एक्सपेन्स म्हणजे काय, खर्च. एक्सपेन्स म्हणजे काय, तुम्ही किती खर्च करताय. आता याच्यावरून सांगा तुम्ही किती खर्च केला आहे. 500 रुपये फूडमध्ये, 100 रुपीज स्टेशनरीमध्ये आणि 200 रुपीज शॉपिंगमध्ये. तर आपण याची ॲडिशन जर केली 500 प्लस 100 प्लस 200
सो यांचं ऍडिशन किती होणार आहे? 800 रुपीज. सो बघा, तुमचा एक्सपेन्सचा अर्थ काय होतो? खर्च. तुम्ही किती खर्च केला आहे? तर तुम्ही खर्च केला 800 रुपीज. आणि पुढचं आहे इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? की तुम्हाला एखाद्या फ्युचरमध्ये गोष्ट घ्यायची आहे. म्हणजे काय? तुम्ही हे जे 200 रुपये सेव्ह करताय, हे कशासाठी सेव्ह करताय? की तुम्हाला एका वर्षानंतर एखादी गोष्ट घ्यायची जी तुम्हाला आवडते. सपोज एखाद्याला व्हिडिओ गेम आवडतो, त्याला तो व्हिडिओ गेम घ्यायचा आहे एका वर्षानंतर, म्हणून तो 200 रुपीज प्रत्येक महिन्याला सेव्ह करतोय. सो याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. कळालं? इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? की तुम्ही फ्युचरसाठी, तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला काहीतरी पाहिजे, त्याच्यासाठी आत्तापासून तुम्ही त्या गोष्टी सांभाळून ठेवताय, पैसे सेव्ह करताय. सो इथे आपले इन्व्हेस्टमेंट आली आहे 200 रुपीज. याला सिंपल भाषेमध्ये काय म्हणतात? हे जे आता आपण स्क्रीनवर एवढ्या सगळ्या गोष्टी बघतोय, याला म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. सो तुमचा पैसा तुम्ही कुठं वापरताय, तुम्ही फ्युचरमध्ये काय करणार आहे, त्याच्यासाठी कसं सेव्ह करताय, या सगळ्या गोष्टी फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये येतात. ओके, आता आपण एक रिअल एक्झाम्पल बघूया. सो या एक्झाम्पल मध्ये काय दिलं आहे? शामराव इन्कम in 2015-16 after paying all taxes is rupees 6,40,000. सो शामराव हा एक माणूस आहे आणि तो एका कंपनीमध्ये काम करतोय. ओके, सो 2015 आणि 2016 या पूर्ण वर्षभरामध्ये त्याची जी इन्कम आहे, त्याला जो पगार मिळतोय तो किती आहे? 6,40,000 रुपीज. सो पूर्ण वर्षाचा पगारला म्हणतात अॅन्युअल इन्कम. सो जे दिलेलं आहे आपण ते एक एक करून लिहून घेऊ. नेक्स्ट आहे ही पेज ₹2,000 पर मंथ फॉर इन्शुरन्स. आता इन्शुरन्स म्हणजे काय? डिफरंट टाइप्सचे इन्शुरन्स असतात. बाईक इन्शुरन्स असतो, हेल्थ इन्शुरन्स असतो, हाऊस इन्शुरन्स असतात. सो एखाद्या गोष्टीला जर आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल फ्युचरमध्ये, की ती गोष्ट खराब झाली तर त्याचा पैसा आपल्याला मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण थोडा थोडा पैसा इन्शुरन्स मध्ये टाकतो. आणि जर त्या गोष्टीला काही झालं, म्हणजे सपोज बाईकमध्ये ऍक्सिडेंट झालं आणि ती बाईक डॅमेज झाली, तर आपण इन्शुरन्स वापरून त्या बाईकला, आपल्याला त्याचा पैसा द्यायची गरज पडत नाही, कारण आपण इन्शुरन्स ऑलरेडी देतोय. सो त्या इन्शुरन्स मध्ये त्या बाईकचा सगळा पैसा, सगळा रिपेअर होतो. म्हणून लोक इन्शुरन्स काढतात. इन्शुरन्स एक प्रकारे सिक्युरिटी असते. सिक्युरिटी काय? की तुम्हाला काही झालं तर ते परत फेड करू शकतात. सो इन्शुरन्स पर मंथ आहे 2,000 रुपीज. आता ही मंथली इन्शुरन्स आहे. ओके, पण आपल्याला इन्कम काय दिलेली होती? अॅन्युअल. अॅन्युअल म्हणजे वर्षभराची. सो आपण इन्शुरन्स वर्षभराचं काढू शकतो का? येस. सो इथे येणार अॅन्युअल इन्शुरन्स. आता इन्शुरन्स वर्षभराचं कसं काढतात? सो एका महिन्याचं जर 2,000 रुपये आहे, तर वर्षभराचं किती येणार मग? 2,000 मल्टिप्लाइड बाय 12 विच इज इक्वल टू, बरोबर ना? एका महिन्याचं जर 2,000 रुपये आहे, तर अॅन्युअल म्हणजे पूर्ण वर्षभरात किती महिने असतात? 12 महिने. सो 2,000 मल्टिप्लाइड बाय 12 जर केलं तर आन्सर येतं 24,000 रुपये, 24,000 रुपीज. सो हे झालं आपलं अॅन्युअल इन्शुरन्स. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे ते बघूया. नेक्स्ट दिलं आहे 20% ऑफ हिज अॅन्युअल इन्कम इंटू हिज प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंड एक प्रकारचा बँकेमध्ये स्कीम आहे, ज्या स्कीम मध्ये तुम्ही पैसा टाकतात आणि मग तो पैशाला इंटरेस्ट मिळतो, त्या पैशामध्ये व्याज मिळतं आणि मग तुम्हाला काही वर्षानंतर त्या पैशावर व्याज मिळाल्यावर तुम्ही ते पैसा वापरू शकतात. सो आता याच्यात काय सांगितलं आहे? शामराव काय करतो की त्याची जी अॅन्युअल इन्कम आहे त्याचा 20% मधला जेवढा पण उरलेला पैसा आहे तो सगळा पैसा प्रॉव्हिडंट फंड मध्ये टाकतो.
सो आता आपण इथंच लिहिणार की प्रॉव्हिडंट फंड मध्ये किती पैसा जातोय, 20% ऑफ अॅन्युअल इन्कम. आता 20%ला कसं लिहितो आपण, 20 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय अॅन्युअल इन्कम काय आहे, जी इथं दिलेली आहे अॅन्युअल इन्कम, विच इज 6,40,000 रुपीज. ठीक आहे. आता बघा हा 0 आणि हा 0 कट झाला, सो काय आलं, 20 मल्टीप्लाइड बाय 6,400. आता 20 मल्टीप्लाइड बाय 6,400 केलं तर इथं येतं 1,28,000 रुपीज. सो शामराव 1,28,000 रुपीज प्रॉव्हिडंट फंड मध्ये टाकतोय. सो आपल्याकडे काय काय आहे दिलेलं, सो आधी आपण हे बघूयात की त्याने अॅन्युअल इन्कम काय होती ही सांगितली, मग मंथली इन्शुरन्स काय होतं ते सांगितलं, त्याच्यावरून आपण अॅन्युअल इन्शुरन्स काढलं आणि लास्ट मध्ये आपण काढलंय प्रॉव्हिडंट फंड. पुढे दिलेलं आहे ही पुट्स असाइड 500 रुपीज पर मंथ फॉर इमर्जन्सीज. हाऊ मच मनी डज ही हॅव फॉर इयरली स्पेंडिंग. तो आता तो काय करतो की 500 रुपीज इमर्जन्सीसाठी ठेवतोय. सो मंथली इमर्जन्सी स्पेंड किती आला, 500 रुपीज. पण आपल्याला मंथली नकोय, आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला पूर्ण वर्षाचं पाहिजे, बरोबर. सो आपण इथं पण काय करणार, मग वर्षभराचा इमर्जन्सी स्पेंड काढू. तो काय येणार, जेवढा पण मंथ मध्ये करतोय तेवढा मल्टीप्लाइड बाय 12, विच इज इक्वल टू आलं 6,000 रुपीज. या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला हे शोधायचं आहे की हाऊ मच मनी डज ही हॅव फॉर इयरली स्पेंडिंग. हा क्वेश्चन दिलेला आहे. सो आय नो क्वेश्चन थोडा कठीण असू शकतो तुमच्यासाठी, कारण तुम्ही फर्स्ट टाइम हे सगळं ऐकताय. पण हा व्हिडिओ तुम्ही प्लीज सेकंड टाइम बघायचा, म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट मी काय सांगते ते कळेल. ठीक आहे. आता आपण काय काय काढलं ते बघूया. सगळ्यात आधी आपण काढली अॅन्युअल इन्कम, त्यानंतर अॅन्युअल इन्शुरन्स मध्ये किती पैसा टाकतोय तो, नेक्स्ट प्रॉव्हिडंट फंड मध्ये किती पैसा जातोय, आणि फायनली इमर्जन्सी स्पेंड मध्ये किती पैसा जातोय. हे सगळ्या गोष्टी अॅन्युअल आहे. अॅन्युअल म्हणजे काय, वर्षभरासाठी, इयरली. ठीक आहे. हे दोघं शब्द सेम असतात, अॅन्युअल पण इयरली पण, म्हणजेच पूर्ण वर्षभरासाठी तुम्ही किती पैसा कुठं वापरताय. क्वेश्चन मध्ये विचारलं आहे हाऊ मच मनी डज ही हॅव फॉर इयरली स्पेंडिंग. आता तो एवढं सगळं केल्यावर त्याला शेवटी किती रुपये वाचताय हे तुम्हाला याच्यामध्ये शोधायचं. सगळ्यात आधी आपण काय करणार, टोटल स्पेंड, म्हणजे तो किती पैसा खर्च करतोय. किती पैसा खर्च करतोय तो, अॅन्युअल इन्शुरन्स मध्ये, प्रॉव्हिडंट फंड मध्ये आणि इमर्जन्सी स्पेंड मध्ये. सो इथं आपण व्हॅल्यूज टाकणार. प्रॉव्हिडंट फंड मध्ये जातोय 1,28,000 रुपीज. अॅन्युअल इमर्जन्सी फंड मध्ये जातोय 6,000 रुपीज. आता या तिघांची ऍडिशन जर केली तर इथं येतं 1,58,000 रुपीज. ठीक आहे. ऍडिशन मी ऑलरेडी माझ्या बुक मध्ये करून ठेवली होती. सो आता शामराव तो किती पैसा खर्च करतो प्रत्येक वर्षाला, तो पैसा खर्च करतो 1,58,000 रुपीज. पण आपल्याला विचारलं आहे की किती पैसा खर्च करतो हे नाही पाहिजे आम्हाला हे पाहिजे की त्याच्याकडे किती पैसा राहतो. सो अवेलेबल अमाऊंट इक्वल टू येणार अॅन्युअल इन्कम मायनस टोटल स्पेंड. अॅन्युअल इन्कम किती याची, 6,40,000 रुपीज. ओके, मायनस टोटल स्पेंड किती आहे, 1,58,000 रुपीज. बरोबर. आता ह्या दोघांचं जर मायनस केलं तर रिमेनिंग जी अमाऊंट आहे 4,00,000
82,000 एवढं अमाऊंट शामराव स्पेंड करतो, म्हणजे एवढी अमाऊंट त्याच्याकडे अवेलेबल राहते. समजला हा क्वेश्चन? तुम्हाला जर थोडा डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही हा क्वेश्चन परत एकदा बघा. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलं आहे, मिस्टर शेख इन्व्हेस्टेड 4 लाख रुपीज इन ग्लास इंडस्ट्री. आफ्टर 2 years he received rupees 5,20,000 फ्रॉम द इंडस्ट्री. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की मिस्टर शेख हे ज्यांनी एक इंडस्ट्री होती, ग्लास इंडस्ट्री, त्याच्यामध्ये 4 लाख रुपये टाकले होते. सो 4 लाख रुपीज त्यांनी इन्व्हेस्ट केले होते. इन्व्हेस्ट म्हणजे काय, त्या कंपनीमध्ये टाकले होते. आणि 2 वर्षानंतर त्याच्यावर काहीतरी व्याज मिळेल. ती इंडस्ट्री व्याज देते. व्याज म्हणजे काय की प्रत्येक वर्षाला एवढा पर्सेंटेज तुम्हाला त्या पैशावर मिळेल, कारण तुम्ही तो पैसा कोणाला तरी दिला आहे, तर तुम्हाला त्याच्यावर प्रॉफिट मिळायला पाहिजे. सो मिस्टर शेखला 2 वर्षानंतर किती पैसा मिळाला, 5,20,000 रुपीज. Putting aside the original investment, he invested his gain in fixed deposit and in shares in the ratio of 3/2. How much amount did he invested originally in each of script? क्वेश्चन सिंपल आहे की मिस्टर शेख एक आहे, त्यांनी ग्लास इंडस्ट्री होती त्याच्यामध्ये काहीतरी पैसा टाकला आणि बाकीचा जो उरलेला पैसा होता त्यांच्याकडे तो त्यांनी एक फिक्स डिपॉझिट आणि शेअर्स मध्ये सुद्धा टाकलाय. आता फिक्स डिपॉझिट, शेअर हे सगळ्या गोष्टी काय, याच्या डिटेल मध्ये जाऊ नका. एवढं लक्षात ठेवा, हे सगळं इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पॉलिसी आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं आपण करू शकतो. सगळ्यात पहिले म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तुम्ही पैसा सेव्ह करताय, सांभाळून ठेवता. मग तो तुम्ही बँकेमध्ये सांभाळून ठेवू शकतात किंवा मग भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहे जिथं तो पैसा सांभाळून ठेवता येतो. त्यालाच हे सगळे वेगवेगळे नावं असतात. ओके. तर त्याने बाकीचा पैसा कुठे टाकला होता, फिक्स डिपॉझिट मध्ये सुद्धा टाकले आणि शेअर मध्ये सुद्धा टाकले. आपल्याला शोधायचं काय की हाऊ मच अमाऊंट, किती अमाऊंट त्यांनी प्रत्येक ठिकाणी टाकलेली आहे हे आपल्याला शोधायचं. सो सगळ्यात आधी क्वेश्चन मध्ये दिलं होतं किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे आणि किती अमाऊंट त्यांना रिटर्न मध्ये मिळाली आहे. आता आपण काढणार प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय की किती अमाऊंट परत मिळाली आणि किती त्यांनी टाकली होती. सिंपल म्हणजे काय, सपोज तुम्ही 100 रुपीज तुमच्याकडे आहेत, ठीक आहे. हे 100 रुपीज तुम्ही तुमच्या पप्पांना दिले. सो इथं मी लिहिते, त्यांना तुम्ही 100 रुपीज दिले आणि तुम्ही काय केलं, हे 100 रुपीज तुम्ही 2 months साठी ठेवले. आता मी छोटं एक्झाम्पल घेते कारण 100 रुपीज खूप छोटी इन्कम म्हणून. 2 months साठी तुम्हाला कोणाला दिले होते, पप्पांना दिले होते. पण पप्पांनी तुम्हाला काय म्हटलं की जर तुम्हाला 2 months साठी हे पैसा दिला, 2 months नंतर मी तुला 120 रुपीज परत करणार. किती रुपीज, 120 रुपीज. तो आता प्रॉफिट तुमचा किती झाला, मग तुम्ही तर 100 रुपीज दिले होते पण तुम्हाला मिळाले किती, 120. सो प्रॉफिट कसं येणार, 120 मायनस 100 विच इज इक्वल टू 20 रुपीज तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले. आता हे जी एक्स्ट्रा अमाऊंट आहे यालाच म्हणतात प्रॉफिट. तो हे आपण एक पप्पांचं उदाहरण घेतलं, तसं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर इन्व्हेस्ट केलं असेल तर त्याच्यामध्ये किती पैसा मिळाला हे इथं दिलेलं आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे आता की मिस्टर शेखला किती प्रॉफिट झाला. तो मिस्टर शेखला टोटल अमाऊंट शेवटी मिळाली ती होती 5,20,000 रुपीज आणि त्यांनी किती इन्व्हेस्ट केली होती, 4 लाख रुपीज. तो यांचं मायनस केलं तर उरलं 1,20,000 रुपीज. सो हे झालं मिस्टर शेखचा प्रॉफिट. ओके. क्वेश्चन मध्ये पुढे सांगितलं होतं
गेन्स इन फिक्स्ड डिपॉझिट अँड इन शेअर इन द रेशो ऑफ 3/2. हे काय सांगतंय, आता त्यांच्याकडे काही अजून पैसा होता. ओके, पैसा होता म्हणजे जो पैसा त्यांना इथं मिळालाय प्रॉफिटमध्ये, हा जो पैसा होता हा त्यांनी फिक्स डिपॉझिट मध्ये टाकला आणि शेअर्स मध्ये टाकला, पण 3/2च्या रेशोमध्ये. आता 3/2 म्हणजे किती? आता सपोज हा आपल्याकडे टोटल पैसा आहे. हा किती पैसा आहे तुमच्याकडे? 1 लाख. किती पैसा आहे? 1 लाख. करेक्ट, 20,000 रुपीज. एक मिनिट. सो इथं मी आली 1,20,000 रुपीज तुमच्याकडे प्रॉफिट आहे. हा झाला प्रॉफिट. याच्यापैकी 3 जो भाग आहे, थर्ड पार्ट वाला भाग आहे, म्हणजे 3 भाग जे केले जर आपण याचे 1, 2 आणि 3, हे 3 भाग फिक्स डिपॉझिटचे आहेत. आणि उरलेले जे 2 भाग आहे त्या 2 भागाचे पैसे मी टाकलेले आहेत शेअर्स मध्ये. हे याचा मिनिंग आहे. ठीक आहे, टोटल भाग किती झाले? 5. 5 भागापैकी 3 भाग कशात टाकले? फिक्स डिपॉझिट, FD लिहिते मी इथं. आणि शेअर्स मध्ये किती भाग टाकले? 2 भाग. तो 2/5 आलं. पण कशाचे 3/5? प्रॉफिटचे. सो प्रॉफिट मध्ये जेवढा पैसा होता त्याचे 3 पार्ट FD मध्ये टाकले आणि प्रॉफिट मध्ये जेवढा पैसा होता त्याचे 2 पार्ट्स मी शेअर्स मध्ये टाकले. हा याचा मिनिंग आहे. सो आपण काय लिहिणार मग? फिक्स डिपॉझिट आलं 3/5 मल्टिप्लाइड बाय प्रॉफिट आणि शेअर आलं 2/5 मल्टिप्लाइड बाय प्रॉफिट. सो सिंपल. हे 2 आपल्याकडे दिलेले आहेत आणि याच्या व्हॅल्यू आपल्याला शोधायचे आहे. आपल्याकडे प्रॉफिट ऑलरेडी आहे. सो फिक्स डिपॉझिट काय येणार? 3/5 मल्टिप्लाइड बाय 1,20,000 रुपीज. ओके, सो आता जर याला तुम्ही हे केलं 5 डिवाइड बाय 1,20,000 रुपीज तर ते येतं 24,000. ठीक आहे, सो इथं आलं 3 मल्टिप्लाइड बाय 24,000. 3 मल्टिप्लाइड बाय 24,000 केलं तर आन्सर येतं 72,000 रुपीज. सो फिक्स डिपॉझिट मध्ये किती पैसा टाकला आहे? 72,000 रुपीज. शेअर्स मध्ये किती टाकलाय तो बघूया आपण. 2/5 मल्टिप्लाइड बाय प्रॉफिट 1,20,000 रुपीज. आता परत 5 ने याला डिवाइड केला तर येणार 24,000. तर 2 मल्टिप्लाइड बाय 24,000 विच इज इक्वल टू 48,000 रुपीज. सो आता माझ्याकडे प्रॉफिट होता 1,20,000 रुपीज. त्याच्यापैकी फिक्स डिपॉझिट मध्ये 72,000 टाकले आणि शेअर्स मध्ये 48,000 टाकले. तो क्वेश्चन मध्ये हे विचारलं होतं की हाऊ मच अमाउंट डिड ही इन्व्हेस्टेड ओरिजिनली इन ईच ऑफ द स्कीम्स. सो ह्या स्कीम्स मध्ये त्यांनी किती पैसा टाकला होता हे विचारलंय. सो आपण काय लिहिणार मग? 72,000 रुपीज इन्व्हेस्टेड इन फिक्स्ड डिपॉझिट, 48,000 रुपीज इन्व्हेस्टेड इन शेअर्स. सो अशा पद्धतीने फायनान्शियल प्लॅनिंगचे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.